शहराच्या राजकीय पटलावर एक नवा अध्याय सुरू झाला आहे। भाजपचे नगरसेवक रवी बॉस गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या सक्रिय पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करून सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे। पुणे येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला। या प्रसंगी गायकवाड यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून दाखवू असा निर्धार व्यक्त केला। वंचितच्या झेंड्याखाली नवा लढा उभारण्याचा संकल्प केला। यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, यशपाल सोनकांबळे, यशवंत इंगळे, चंद्रकांत शिंगे, राजकुमार वाघमारे, अशोक कल्लप्पा शिंगे आदी प्रमुख उपस्थित होते। रवी बॉस गायकवाड हे सोलापुरातील ओळखले जाणारे दलित समाजातील दमदार नेतृत्व। त्यांनी भाजपमध्ये असताना पक्षाला मोठी ताकद निर्माण करून दिली होती। आता रवी गायकवाड यांनी वंचित बहुजनमध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा आंबेडकरी विचाराशी जोडल्याचे समाधान व्यक्त केले। आज रोजी 13 नोव्हेंबर या दिवशी आपले महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष साळुंखे सर व जिल्हा अध्यक्ष मडकंबे चंद्रकांत मडकंबे यांच्या उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज मी प्रवेश केलेला आहे व त्यांच्या हातून माझा सत्कार करण्यात आलेला आहे आणि सुजितदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहे। आणि आज मला फार आनंद होतो की मी आंबेडकरी चळवळीतला एक नेता आहे आणि आंबेडकरी चळवळीतला असताना बाबासाहेबांच्या घराण्याची मी एक निष्ठा राहण्याची मी आज शपथ खातो आणि बाबासाहेबांच्या एक निष्ठेनं मी राहून चळवळीला उभारा देईन आणि सोलापूर शहराच्या येणाऱ्या महापालिकेमध्ये चांगल्या वंचित सेवा सत्ता होणार नाही याची मी खात्री आज तुम्हाला देऊ आणि या उद्देशाने मी वंचितचं काम करणार आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। संघटन मजबूत करण्यापासून समाजातील प्रश्नांवर आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती। त्यांच्या वंचितमधील प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत। रवी गायकवाड यांच्या प्रवेशाने येणाऱ्या महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीला नक्कीच फायदा होईल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे यांनी व्यक्त केला। आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यात आली। आजच्या बैठकीमध्ये सोलापूर शहराचे आंबेडकरी चळवळीचे नेते रवी गायकवाड यांचा आज आदरणीय बाळासाहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला। आजच्या या बैठकीमध्ये रवी गायकवाड यांचं आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये सहर्ष स्वागत करतो। या बैठकीसाठी आदरणीय बाळासाहेबांच्या बरोबर सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, सोलापूर जिल्ह्याचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते। आगामी काळातील सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढवणार आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं एक पाऊल आदरणीय सुजातदादा आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकत आहोत। निश्चितपणे भरघोस यश येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मिळवेल। त्याचाच एक भाग म्हणून आज रवी गायकवाड यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सोलापूर शहराबरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये वंचितच्या वाढीसाठी, वंचितच्या भविष्यातील वाटचालीसाठी यांच्या प्रवेशामुळे नक्कीच बळ मिळेल अशी आशा आहे। भाजपमधील दलित नेतृत्व रवी गायकवाड यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला शहरात नवा जोश आणि जनाधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या प्रवेशानंतर दलित समाजात उत्साहाचे वातावरण असून रवी बॉस आता नवा बदल घडवतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत।